हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे 80% समाजकारण व 20% राजकारण या नियमांचे पालन करत महाराष्ट्र राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व ठाणे लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे ठाणे शहरातील इतर मान्यवर व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेले शिवसैनिक प्रीतम प्रेमसिंग राजपूत व सीमा प्रीतम राजपूत हे प्रभागात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात। दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं। त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 21 मध्ये नौपाडा विभागात दीपावली निमित्त फराळ बनवण्याचे साहित्य किटचे उद्घाटन संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले। त्यानंतर एक किट नौपाडा विभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन एक किट वाटप करण्यात येत आहे। या किट वाटपाची सुरुवात चिखलवाडी भांजेवाडी येथून करण्यात आले। तसेच वास्तू आनंद सोसायटी येथे ही नागरिकांना या किटचे वाटप करण्यात आले। तर काल संध्याकाळी नौपाडा येथील नागोबाची वाडी प्रशांतनगर येथेही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शहर प्रमुख हेमंत पवार, ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, उपशहर प्रमुख राजू गजमल, शाखा प्रमुख वसंत कोंडबर, शाखा प्रमुख विजय मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी ही दिवाळी भेट वाटप करण्यात आली। शिवसेनेचे नौपाडा विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या किटमध्ये दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य, त्यात रवा, मैदा, तेल, पीठ, साखर, बेसन पीठ, पातळ पोहे, तूप यांचा समावेश आहे। शिवसेना नेहमीच गोरगरीब जनतेच्या मागे उभी असते आणि आमचे पदाधिकारी सर्वच या नौपाडा विभागातले प्रीतम राजपूत असेल, सीमा राजपूत असतील यांच्या माध्यमातून दिवाळीचं एक गिफ्ट, एक भेटवस्तू या जवळजवळ 5000 लोकांच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी करतायत। आमचे प्रकाश पायरे आहेत, किरण नागती असतील, वसंत कोंडबर असेल, राजू गजमल असतील आणि सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील, जेंट्स पदाधिकारी असतील। या नौपाडा विभागामध्ये नुसताच गप्पा मारायला आमचे कार्यकर्ते काम नाही करत किंवा शिवसेना नेहमीच रस्त्यावरती उठून जनतेच्या प्रश्नांसाठी भांडत असते। तसेच ही दिवाळी गोड होण्यासाठी, ही लाडकी बहिणींची दिवाळी गोड होण्यासाठी, लाडक्या भावाची ही दिवाळी गिफ्ट आहे आणि शिंदे साहेबांच्या आदेशानुसार, खासदार नरेश म्हस्केंच्या आदेशानुसार या आमच्या राजपूत फॅमिलीनी पूर्ण नौपाडा विभागामध्ये 5000 किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। म्हणजे घरोघरी दिवाळी लोकांची सुखाने जावो। काही दिवाळीचा जो थोडासा हातभार आमच्या पक्षातर्फे, शिवसेना पक्षातर्फे, राजपूत फॅमिलीतर्फे किंवा आमचे प्रकाश पायरे असतील, किरण नागती असतील यांच्यातर्फे एक दिवाळीची गोड भेट, छोटीशी भेट ही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सर्वच शाखा प्रमुख असतील, महिलागडच्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ही घरोघरी जाऊन दिवाळीचा गिफ्ट देण्याचं काम करते आणि सर्वच ठाणेकर नागरिकांना हेमंत पवारच्या तर्फे व शिवसेना परिवारातर्फे दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। शिवसेनेच्या धोरणानुसार व वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जी आम्हाला शिकवण आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, याला अनुसरून आमचे महाराष्ट्राचे आदरणीय नेते व उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे संसदरत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब, आमचे शहर प्रमुख हेमंतजी पवार साहेब यांच्या
मार्गदर्शनाखाली आज आम्ही नौपाडा प्रभाग क्रमांक 21मध्ये दिवाळीचं फराळाचं किटचं वाटप ठेवलेलं आहे. ही संकल्पना अशी आहे आमची की घरोघरी जाऊन कमीत कमी 5,000 किटचं आम्ही वाटप करणार आहोत. की आपण काही समाजात काम करत असताना आपण समाजाला काही देणं लागतो, या अनुषंगाने हा आपण कार्यक्रम घेत आहोत. आणि ही आमची संकल्पना आहे की घरोघरी जाऊन सगळ्यांना हे किट पोचलं पाहिजे. तर कालच आम्ही याचा शुभारंभ केलेला आहे नरेश मस्के साहेबांच्या हस्ते. आणि काल आम्ही चिखलवाडी, भांजेवाडी, आज सकाळी यश आनंद, आता आम्ही नागोबाची वाडी, आता आम्ही प्रशांत नगर इथे हा कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. पुढच्या 2 दिवस पण याच पद्धतीने हा कार्यक्रम चालणार आहे. सर्व ठाणेकर नागरिकांना ही दिवाळी सुख समृद्धीची भरभराटी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.